नमस्कार. आज आपण मायक्रोस्कोपविषयी आपल्याकडे असणार त्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत. तर आपल्याकडे एकूण 2 प्रकारचे मायक्रोस्कोप उपलब्ध आहेत. एक म्हणजे हा डिसेक्शन मायक्रोस्कोप. डिसेक्शन करताना जे तो कटिंग वगैरे आपल्याला ज्याची रेग्युलर डोळ्याने आपल्याला दिसू शकत नाही, तर यामार्फत आपण बघून डिसेक्शन चांगल्या प्रकारे करू शकतो. जे 2 क्लिप आहेत ज्या डिसेक्शन आहे, ज्या डिसेक्शनसाठी आपण हे 2 क्लिप त्या स्लाईडवर ठेवतो, जेणेकरून स्लाईड हलू शकत नाही. आणि इथून आपण पाहू शकतो, आयपीसवरून पाहू शकतो. आणि खालीच बरोबर इथे जे मिरर ॲडजस्टमेंट असते, की मिरर ॲडजस्टमेंट याच्यासाठी की स्लाईडच्या खालच्या भागातून फोकस करण्यासाठी, जेणेकरून स्लाईड आपल्याला वरून व्यवस्थित दिसेल. तर हा सिम्पल मायक्रोस्कोप आहे. त्याचसोबत हे 2 आहेत जे दोन्ही कंपाऊंड मायक्रोस्कोप आहेत. तर याच्यामध्ये थोडी भिन्नता आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये इथे बघू शकता की आपण याच्यामध्ये वेगवेगळे स्क्रू दिलेले आहेत आणि याच्यामध्ये दिलेले नाहीत. तर दोन्ही कंपाऊंड मायक्रोस्कोप आहेत. हे स्क्रू याच्यासाठी की या स्क्रूने समजा आपण स्लाईड पुढे मागे घेऊ शकतो. तुम्ही बघा, स्लाईड पुढे मागे घेऊ शकतो. आणि त्यासोबत हा जे दुसरं नॉब दिलं आहे त्याच्यामुळे स्लाईड उजवीकडे किंवा डावीकडे यामध्ये आपल्याला दिसेल अशी व्यवस्थित ॲडजस्ट करता येते. त्याचसोबत हा स्क्रोलवरून पूर्ण आपल्याला आयपीस पूर्ण पुढे किंवा वर किंवा खाली करता येतो, जेणेकरून दिसण्यामध्ये आणि कोणत्या झूम आउटला जास्त चांगलं दिसेल या प्रकारे आपण हे झूम आउटला हे बघू शकतो. तर याच्यामध्येही 2 किंवा 3 प्रकारचे असतात. 10 टाईम्स झूमचा असतो, 45 टाईम्सचा झूम असतो, 100 टाईम्सचा झूम असतो. तर हे त्या कोणत्या झूम आउटला ते खाली दिलेली स्लाईड व्यवस्थित दिसते हे आपण बघू शकतो. आणि आपण त्याचा पुरेपूर व्यवस्थित स्लाईडचा अभ्यास करू शकतो किंवा त्या स्पेसमनचा अभ्यास करू शकतो. तर आत्ता आपण हे लावलेलं आहे बरोबर 10 टाईम्स झूमला आहे. आणि वर ही एक आयपीस असतो जोही सेपरेट होऊ शकतो. इथे आपल्याला बदलता येतं. हे 10x आहे. इथे 45x पण आपल्याला मिळू शकतो, पण 10x सफिशियंट आहे आपल्याला व्यवस्थित दिसण्यासाठी. तर ही पूर्ण ॲडजस्टमेंट असते. आता आपण आत्ता स्लाईड खाली ठेवलेली आहे, तो रेग्युलर लिफ्टची स्लाईड आहे आपण आत्ता तयार केलेली आहे. तर ती मायक्रोस्कोपमधून कशी दिसते आपण पाहूया आता. तर तुम्ही बघू शकता की रेग्युलर डोळ्याने आपल्याला जे दिसू शकत नाही ते मायक्रोस्कोपमध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतं आणि त्याचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करता येतो. हे लिफ्टचं इंटरनल स्ट्रक्चर आपण या मायक्रोस्कोपतून पाहू शकतो. तर हा कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे आणि हाही कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे. पण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे हे 2 ॲडजस्टमेंट दिले आहेत ते याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये फक्त एक स्ट्रिप दिलेली आहे, स्टील स्ट्रिप दिली, ही जी स्लाईड आहे ती व्यवस्थित लागेल. पण याच्यामधूनही आपल्याला व्यवस्थित दिसू शकतं, जे कोण आपण पाहू शकता. हे बघा. आणि हे आहे ओनियन पील, म्हणजे कांद्याचे सालीचे आपले स्लाईड घेतले आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकता की हे या प्रकारे दिसतं कांद्याच्या स्लाईडमध्ये. तर कोणत्याही लॅबमध्ये मायक्रोस्कोप हा अत्यंत गरजेचा विषय असतो. अजून सायन्स प्रॅक्टिकलमध्ये याचा जास्त वापर होतो. आणि त्याचसोबत या कंपाऊंड मायक्रोस्कोपला आहे आता त्या मायक्रोस्कोपला जसे 3 नॉब होते, तसेच या मायक्रोस्कोपला ही 2च नॉब आहेत, ते बघू शकता. त्याचसोबत हे 45 टाईम्स झूमचा आणि हा 10 टाईम्स झूमचा आहे. हे इथे पाहू शकता, 10 टाईम्स अँड 45 टाईम्स. तर हा याच्यामध्ये फरक आहे, पण दोन्हीमधून आपल्याला व्यवस्थित दिसू शकतं. आणि जेव्हा आपल्याला हँडल करायचा असतो, या हँडलला धरूनच आपण मायक्रोस्कोप आपल्याला हाताळायचा असतो. इतर कोठेही याला उतरून किंवा खाली उतरून येणार नाही, कारण की याचे सर्व पार्ट खूपच महाग असतात. त्यासोबत थोडी जरी चुकी झाली तरी हे इंटरनल असे डिस्टर्ब होऊन हे पूर्ण मायक्रोस्कोप फेल जाऊ शकते. त्यामुळे मायक्रोस्कोपला हाताळताना नेहमी काळजीपूर्वक या हँडल थ्रूच आपण उचलून हे करू शकतो.